की जो धामणी प्रकल्प सिंचनाच्या सगळ्या एकूण नियमांमुळे आणि किचकटतेमुळे सिंचन घोटाळ्यामुळे तो अडकला होता. त्या अडकलेल्या घोटाळ्यासाठी सुद्धा आम्ही तेरडी यात्रा त्याची काढली. रस्ते हा विषय आमच्याकडे इतका गंभीर होता की रस्तेच नव्हते आणि म्हणून या सगळ्या रस्ते कुठं आहेत अशा म्हणून कंदील मोर्चा आम्ही काढला होता. खरं तर विधानसभेची निवडणूक ज्या वेळेला आम्ही लढवायला निघालो त्याच वेळेला या निवडणुकीच्या अनुषंगानं ह्या मतदारसंघातले प्रश्न, या मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नांवरती आपण जर काम केलं तर विकासाकडे आपण या मतदारसंघाला घेऊन जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी बारकाईने आम्ही अभ्यास केला त्यावेळी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने विकासाचा खूपच मोठा डामडौल आपण केरळाचा आवाडला होता त्या सगळ्याची वस्तुस्थिती आणि त्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही निघालो. संघर्ष यात्रा हे त्याचंच निमित्त होतं. भटवाडी नावाचं पाडगावच्या पुढच्या बाजूला असणारं गाव आहे की जे महसूल गाव असून सुद्धा तिथं लाईट नव्हतं. त्या ठिकाणी आम्ही मशाल मोर्चा घेऊन गेलो. सोनोळे शिवडाव घाट की ज्या सोनोळे शिवडाव घाटासाठी अनेक वर्षे आमचे सगळे लोक झटले पण दुर्दैवाने तो झाला नाही. त्या संघर्ष यात्रेसाठी शिवडावपासून मुधाळपर्यंत आम्ही पायी यात्रा काढली. तत्कालीन मला आठवते की 10 वर्षांपूर्वी त्यावेळेला आत्ताचे उमेदवार जे आहेत आमच्या उमेदवारातले त्यांनीच अशी जाहिरात केली होती की विकासाची जिद्द मोठी, एका वर्षात 266 कोटी. आंबेडकरांनी मतदारसंघासाठी कुठं काय केले, कॉन्ट्रॅक्टरांचं भलं केले असं म्हणतात. मतदारसंघासाठी कुठं काय केले असं म्हणणाऱ्या लोकांना आज सुद्धा अनेक आणि अनंत पाठिंबा घेऊन जंग पछाडून पैसे वाटायला. पैसे का वाटायला लागतात? माणूस पैसे कधी वाटतो? माणसं हातात मिळत नाही तर पैसे वाटायला. आंबेडकरांनी केलेलं काम प्रत्येक क्षेत्रात बोलते, पण ह्या प्रत्येक कामात टक्केवारी लावलेली आहे. आता टक्केवारी लावली हा नवीन दुसरा आक्षेप आहे, तो असायला पाहिजे, हरकत नाही. पण मी अभिमानानं सांगेन महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सर्वाधिक ह्या सगळ्या एकूण कामकाजातल्या पारदर्शीपणाबद्दल जर कुणी आग्रह धरत असेल तर मी. तासभर बोलायला दिला की तुम्ही जरा पक्षीय भूमिका जी आपण बदललात साहेब दरम्यानच्या काळामध्ये, त्याची कधी असं वाईट वाटतं का की बाबा नाही बदलायला नको पाहिजे होतं, आहे ते योग्य होतं, चाललेलं ते बरं चाललेलं होतं, असं कधी वाटतंय का? पक्षीय बदल करण्याबद्दलची जी काही एकूण भूमिका आहे ती खूपच गमतीची आहे. मुळात मी निवडून येतोय तो मी माझ्या लोकांच्या जीवावर. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीची पद्धत एकूण आली, आम्ही निवडून आलो कुठं? शिवसेना भाजप युती. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण जिथं आहे ते योग्य असावं. पण दुर्दैवानं ह्या सगळ्या राजकीय सत्ता स्पर्धेच्या मोठ्या भांडणांची भांडणं लागली. त्या मोठ्या भांडणांच्या भांडणामध्ये आम्ही कुठं असावं? माझ्या मतदारसंघाच्या विकासात. साहेब त्याच्यावरूनच आता विरोधक तुमच्यावरती टीका करतायत, गद्दार म्हणून बोलतात. गद्दार 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 सुरू आहे. गद्दार कुणाला म्हणूया? दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर विधानसभेची ही निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्या मतदारसंघाचा अंडरकरंट काय आहे, मतदारसंघाचा कौल काय आहे, लोकांच्या मनातल्या भावना काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल हा आपण कार्यक्रम चालवला आणि त्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न आलेत, अनेक लोकांनी मतं मांडलीत आणि तीच मतं, तेच लोकांचे प्रश्न घेऊन आपण त्या मतदारसंघातल्या विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी काय कामं केली, कशा पद्धतीनं मतदारसंघामध्ये काम केलं, या पार्श्वभूमीवरती आपण त्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी आता इथं बसलेलो आहे. खरं बघायला गेलं तर आज आपल्यासोबत राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. साहेब, KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर 10 वर्षामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर आमदार म्हणून काय आहेत हे मी असेल, मतदारसंघाने असेल, जनतेने असेल, नागरिकांनी असेल, सगळ्यांनी बघितलं. पण या व्यतिरिक्त माणूस म्हणून प्रकाश आंबेडकर नेमकं काय आहे, कसं आहे? माणूस म्हणून काय माणूसच आहे असंच म्हणायला पाहिजे. कारण प्रश्न असा आहे की राजकीय पद आणि लोकप्रतिनिधी म्हणून करायचं काम हा भाग वेगळा, पण तो सर्वसामान्य माणसासारखंच आपलं आयुष्य असतं. फक्त 2 गोष्टी मात्र सहज सुलभ आहेत. ज्या योग्य गोष्टी असतील त्याच्यासाठी आग्रह धरणं, चांगल्या गोष्टींसाठी सातत्यानं कार्यरत राहणं, सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणं आणि सर्वांची अधिकाधिक काळजी घेत राहणं, या गोष्टी करत राहणं हे माझं मूळ ओळख आहे माझी. आणि त्या मूळ ओळखीतनंच आम्ही राजकारणाकडे आलो असं म्हणायला काय हरकत नाही. उभारलेला हा सगळा आता डोलारा दिसतोय, पण ह्याची कुठून तरी एक छोटीशी सुरुवात झालेली असणार आहे. मग त्या सुरुवातीला राजकारणात यायचं, ही जी राजकारणात यायचा हा जो निर्णय जो घेतला, तो निर्णय कधी घेतलात आणि कशा पद्धतीने घेतला? राजकारणात यायचा निर्णय घेतला असं म्हणता येणार नाही. राजकारणात यायसाठी उत्स्फूर्तपणानं आमच्या सगळ्या सहकार्याने आम्हाला सगळ्यांना अगदी जबरदस्तीनं त्याच्यामध्ये पुढं घेतलं असं म्हणायला पाहिजे.
एक पहिल्यांदा 1997ला पंचायत समितीची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये अपक्ष आमच्या सगळ्या उमेदवारांनी अपेक्षा आमच्या सगळ्या सहकार्याने माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी माझा फॉर्म भरला. नुसताच फॉर्म भरला नाही तर तो फॉर्म ठेवला. तत्कालीन परिस्थिती माझं वय आणि त्यावेळची एकूण माझी त्या सगळ्या राजकीय समज यालाही काही मर्यादा होत्या. परंतु जी काय त्यावेळची परिस्थिती होती त्या सगळ्या परिस्थितीतनं सर्वात अतिशय एक तरुण आणि अपक्ष उमेदवार म्हणून सर्वांनीच मला पसंती दिली आणि पंचायत समितीला मी एकदा निवडून आल्यानंतर मग मात्र राजकीय प्रवाहामध्ये प्रत्येक क्षेत्रात अधिक माहिती घेऊन अधिक चांगल्या पद्धतीचा अभ्यास करत आपण पुढे गेलो. असं काम झालंय. नाही तो प्रसंग कसा होता साहेब, म्हणजे पंचायत समितीला आपण निवडून आलात, जिल्हा परिषदवरती परत एकदा पराभव पत्करावा लागला, तो एकदा प्रसंग काय होता जर सांगताय? 3 गोष्टी आहेत. पंचायत समितीची निवडणूक जिंकल्यानंतर परत जिल्हा परिषदेची निवडणूक आपण जिंकली. जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर परत पुढच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीची आरक्षणं बदलली आणि बदललेल्या आरक्षणानंतर जिल्हा परिषदला जे ओबीसी कॅन्डिडेट आला होता त्या ओबीसी कॅन्डिडेट जर जिंकायचं असेल तर खाली पंचायत समितीला मी उभारलं पाहिजे असं सगळ्या पार्टीचं मत होतं. तत्कालीन काळात आम्ही जे इथं एकत्रित काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि मग त्या परिस्थितीमध्ये आपण तो निर्णय घेतला. पण तो इतका उशिरा घेतलेला होता की तो लोकांच्या पचनी पडणं शक्य नव्हतं. साहजिकच निवडणुकीमध्ये आम्ही उभा राहतो, पक्ष पार्टी म्हणून आपण सगळे आपल्या भूमिका ठरवतो, परंतु आमची भूमिका लोकांनाही पटली पाहिजे. थोडीशी ती भूमिका लोकांना पटली नाही आणि त्याच्यामुळे त्या पराभव पत्करावा लागला. 10 वर्षापूर्वी असणारी संघर्ष यात्रा आणि 10 वर्षानंतर जी आत्ता आमदार म्हणून 2014ला निवडून आल्यानंतर सुरू झालेली जी काही विकास यात्रा ही कशा पद्धतीने होती साहेब? खरं तर विधानसभेची निवडणूक ज्या वेळेला आम्ही लढवायला निघालो त्याच वेळेला या निवडणुकीच्या अनुषंगानं ह्या मतदारसंघातले प्रश्न, या मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नांवरती आपण जर काम केलं तर विकासाकडे आपण या मतदारसंघाला घेऊन जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी बारकाईने आम्ही अभ्यास केला त्यावेळी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने विकासाचा खूपच मोठा डामडौल आपण केरळाचा आणला होता त्या सगळ्याची वस्तुस्थिती आणि त्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही निघालो. संघर्ष यात्रा हे त्याचंच निमित्त होतं. भटवाडी नावाचं पाडगावच्या पुढच्या बाजूला असणारं गाव आहे की जे महसूल गाव असून सुद्धा तिथं लाईट नव्हती. त्या ठिकाणी आम्ही मशाल मोर्चा घेऊन गेलो. सोनोळे शिवडाव घाट की ज्या सोनोळे शिवडाव घाटासाठी अनेक वर्षे आमचे सगळे लोक झटले पण दुर्दैवाने तो झाला नाही. त्या संघर्ष यात्रेसाठी त्या शिवडावपासून मुधाळपर्यंत आम्ही पायी यात्रा काढली. या सगळ्या पायी यात्रेनंतर परत आणखीन दुसरा मुद्दा आला तो धामणी प्रकल्प की जो धामणी प्रकल्प सिंचनाच्या सगळ्या एकूण नियमांमुळे आणि किचकटतेमुळं सिंचन घोटाळ्यामुळं तो अडकला होता. त्या अडकलेल्या घोटाळ्यासाठी सुद्धा आम्ही तेरडी यात्रा त्याची काढली होती. असे अनेक विषय होते की ज्याच्या रस्ते हा विषय आमच्याकडे इतका गंभीर होता की रस्तेच नव्हते आणि म्हणून या सगळ्या रस्ते कुठं आहेत अशा म्हणून कंदील मोर्चा आम्ही काढला होता. आणि त्या सगळ्या प्रश्नातनं अनेक महत्त्वाचे प्रश्न, मूलभूत प्रश्न की ज्यांची या मतदारसंघात अत्यंत आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली होती. तत्कालीन मला आठवतं की 10 वर्षांपूर्वी त्यावेळेला आत्ताचे उमेदवार जे आहेत आमच्या विरोधातले त्यांनीच अशी जाहिरात केली होती की विकासाची जिद्द मोठी, एका वर्षात 266 कोटी. आणि मी त्याला काउंटर असं केलं होतं की हा मतदारसंघ माझा इतका भौगोलिकदृष्ट्या विस्तारित आहे की 266 कोटीच काय, 2066 कोटीसुद्धा माझ्या मतदारसंघाला कमी पडतील एवढी परिस्थिती असताना फक्त जनता दूधभात खाते अशा पद्धतीचं चित्र जर लोकप्रतिनिधी रंगवत असतील तर ते अत्यंत दुर्दैव आहे. आणि याच मुद्द्यांवरती माझी संघर्ष यात्रा सुरू झाली आणि त्याला अभूतपूर्व यश मिळालं. संघर्ष यात्रेच्या निमित्तानं लोकांना प्रश्न कळाले, माझी भूमिका कळाली आणि त्याचबरोबर या प्रश्नांचा पाठलाग करण्याची जबाबदारी आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा 2014च्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या जनतेनं माझ्यावरती दिली. खरं बघायला गेलं तर त्यावेळेला म्हणजे 2014ला ज्या वेळेला तुम्ही ही संघर्ष यात्रा काढली त्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतात. त्यांच्या प्रत्येक कॅम्पेनमध्ये असेल, त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असेल, तुम्ही हिरारीनं भाग घेत होतात. मग असा कुठला प्रसंग आला की वाटलं की बाबा नाही ह्या वेळेला आपण हे थांबवायला पाहिजे आणि ह्यांच्यापासून अलग व्हायला पाहिजे, असा कुठला प्रसंग? खरं म्हणजे राजकारणामधली एक गंमत आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन काळामध्ये खासदार आताचे स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेब आणि अपक्ष उमेदवारी भरली आणि पलीकडं राजू शेट्टी साहेब जे आता पलीकडच्या मतदारसंघातून खासदार झाले, त्या दोघांनी ज्या पद्धतीनं अपक्ष उमेदवारी भरली आणि त्यानंतर ते दोघे ज्या पद्धतीनं निवडून आले कोल्हापुरात, त्याच वेळा कोल्हापुरात अशा पद्धतीची एक लाट तयार झाली की आता नवीन चेहरे पाहिजेत.
आणि नवीन चेहरे झाले तर निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये किंवा एकूण जिल्ह्यामध्ये नवीन लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी मिळेल. आणि त्यानंतर एक सुप्तावस्थेत असणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनातला सगळ्याच्या सगळा त्या पाठीमागचा प्रचंड अशा पद्धतीचा आग्रह आणि त्या आग्रहानंतर आम्ही सर्वच मंडळींनी माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी एकूणच आमच्या पार्टीमधले त्यातले बरेचसे प्रमुख मंडळी आहेत की ज्यांनी मला खूप ताकद दिली. अगदी पदाचे राजीनामे, जिल्हाध्यक्षपदापासून अनेक पदांचे राजीनामे देऊन सर्वच मंडळी माझ्याबरोबर बाहेर पडलीत आणि माझ्या उमेदवारीसाठी त्यांनी जीवाचं रान केलं. तुम्ही आता म्हटलात की 266 कोटी रुपयांची जाहिरात केली होती तत्कालीन जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी. साहेब, राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ आहे हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मतदारसंघ आहे. भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे जसं तुम्ही आता म्हटलात. पण या मतदारसंघामध्ये तुम्ही आता लोकप्रतिनिधीमधून 10 वर्ष म्हणजे नेतृत्व करताय. तर या 10 वर्षामध्ये तुम्ही नेतृत्व करत असताना या मतदारसंघाची काय रचना बदललीत आणि 10 वर्षापूर्वी तो काय वेगळा होता? म्हणजे जडणघडण जी होती त्यात बदल काय तुम्ही केलेत, विकास काय तुम्ही केला? 2-3 गोष्टींच्यावरती जर काही काम केलं तर बऱ्याचशा लोकांना त्याच्यातलं न्याय मिळू शकतो. त्यावेळेला आम्ही संघर्ष यात्रेच्या निमित्तानं याच गोष्टींचा आग्रह धरला होता आणि त्याच गोष्टींची पूर्तता केली. त्यातला पहिला मुद्दा आहे की पाण्याचे प्रलंबित प्रकल्प. पाणी शेतात आल्याशिवाय माणसाला प्रगतीकडे जाता येत नाही आणि म्हणून या सगळ्यासाठी ज्या कॅनॉलचं अस्तरीकरण होणं गरजेचं होतं ते काळामोडीच्या दोन्ही कालव्यांच्या अस्तरीकरणासाठीचा आम्ही आग्रह धरला आणि आज ते काळामोडीचं अस्तरीकरण बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे. काळामोडीच्या अस्तरीकरणाबरोबर धामणी प्रकल्प की जो 4 TMCचा प्रकल्प आहे, सिंचन घोटाळ्यात रखडलेला प्रकल्प असल्यामुळे तो होणारच नाही अशी अवस्था होती. परंतु त्याच्यासाठी जितकी मेहनत आम्ही घेतली, माझ्या आयुष्यातली 10 वर्षे या प्रकल्पासाठी आम्ही अगदी खूप त्या सगळ्या प्रकल्पासाठी वेळ दिला. पण सुदैवानं त्या प्रकल्पाला यश आलं आणि आता त्याच्या पाणीपूजनापर्यंत आपण आलो. नागनवाडी प्रकल्प, बारवे दिंडेवाडी किंवा नागनवाडी प्रकल्प अशाच पद्धतीनं प्रकल्पग्रस्तांच्या बरोबरचा समन्वय नसल्यामुळं या सगळ्या प्रकल्पाचं काम थांबलं होतं. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतलं, त्यांना पॅकेज मंजूर करून दिलं, आर्थिक पॅकेज दिल्यामुळं आणि त्यांना विश्वासात घेऊन काम केल्यामुळं परत आणखीन त्याच्यातले तांत्रिक मुद्दे जे होते ते पूर्ण करून परत त्याच्यासाठी जी काय 72 कोटीचा निधी पाहिजे होता तो शासनाकडनं मंजूर करून घेतला आणि बघता बघता नागनवाडीचं पाणीपूजन झालं आणि आज लोकांच्यासाठी ती हरित क्रांती झाली. पलीकडच्या बाजूला असणारा सरफनाला प्रकल्प, मी ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी तिथले प्रकल्पग्रस्त तिथं कुणालाच आमच्या जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी कलेक्टरला सुद्धा येऊ देत नव्हते, एवढे वादावादी करत होते. पण मी त्यांच्याबरोबर बसून अनेक बैठका घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी खूप काम मी केलं की ज्याच्यामुळं काल मी ज्यावेळेला सरफनालाचं पाणीपूजन केलं ते माझ्या हस्ते नाही, त्या सगळ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या हस्ते मी केलं आणि ते इतके खुश होते की दुर्दैवानं त्यांना ह्या प्रकल्पासाठी जरी जमीन द्यायला लागली तरीसुद्धा त्यांच्यासाठी मी केलेलं काम आणि शासनाच्या यंत्रणेतनं त्यांना झालेलं सहकार्य यामुळे ते अत्यंत खुश होते. एका बाजूला हे प्रकल्पग्रस्तांचं काम झालं. रस्त्यांची अवस्था प्रचंड वाईट होती. आज रस्त्यांची अवस्था इतकी चांगली आहे की या रस्त्यांच्यामुळं आता गारगोटीहून म्हणजे कोल्हापूरला गेलेला माणूस तांब्याच्या वाडीपर्यंत गेला तरी त्याला कंटाळा येणार नाही. आज तीच अवस्था तुम्ही जर गेलात तर याच्यापूर्वी भोगावतीच्या खाली रस्ता खराब असायचा, परंतु भोगावतीपासून आज राधानगरीपर्यंत तुम्ही जायचं असेल तर रस्ता अत्यंत चांगला आहे. मतदारसंघातले अनेक वाड्या वस्तांना जोडणारे, अगदी तुम्ही शिरगाव फाट्यावरून जर गेला तर म्हासुर्लीतनं बाहेर तुम्ही कोल्हापूरपर्यंत पडला तरी तुम्हाला अजिबात आपण असं वाटणार नाही की आपण कुठंतरी अगदी दुर्गम आणि डोंगराळ भागात आलोय. हे रस्ते पूर्वीच्या काळात आपल्याला माहितीच नव्हते. असे अनेक रस्ते, म्हणजे हा एकच रस्ता म्हणता येणार नाही. आणि या रस्त्यांसाठी जे काही आम्ही काम केलं त्यामुळे माणसांच्या अपेक्षित नाही अनपेक्षित असणारा विकास झाला. मला मत देणारी माणसं ही माझ्या कामाकडे बघून मत देतात आणि हा विकास जो झाला आणि अर्थात त्याच्यासाठी खूप मला संघर्ष करावा लागला. विधिमंडळात इतकी भांडणं झालीत. तत्कालीन काळातले ग्रामविकास मंत्री, त्यावेळचे अर्थमंत्री, त्यावेळेला सातत्यानं आम्ही सगळेजण त्यांच्याकडे भांडत राहायचो आणि त्या पहिल्या टप्प्यात त्यांना सुद्धा वाटायचं की हे खूपच भांडतायत, पण ती आमची गरज होती. आमचा व्यक्तिगत आक्षेप अथवा व्यक्तिगत कुणाविषयी द्वेष नव्हता, पण विधिमंडळातल्या प्रत्येक मुद्द्यांवरती ज्या पद्धतीने आम्ही आक्षेप करत होतो, आग्रह धरत होतो, त्या सगळ्यांच्या निमित्तानं मुख्यमंत्री सडक योजना ही मुख्य एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आली. त्या योजनेचा सर्वाधिक वापर मी माझ्या मतदारसंघात केला आणि बघता बघता रस्त्यांचं जाळं विणलं. खूप चांगल्या पद्धतीचं काम झालं की जे काम भविष्यात सुद्धा आता ती सुरुवात झाली, आता ती कंटिन्यू होत राहील आणि पाण्याचा प्रश्नाबरोबर रस्त्याचा प्रश्न सुद्धा सुटला. या सगळ्यांबरोबर 3 MIDC आपल्याकडे आपण मंजूर केलेत. त्यातली एक कौलोची MIDC, परंतु दुर्दैवाने तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे त्या MIDC च्या बद्दल त्याच्याऐवजी आपण आता दुसरीकडं लोकांच्या चर्चेनं
जिथं शक्य असेल तिथं आपण MIDC करू शकतोय अशी परिस्थिती आहे. आजऱ्याची MIDC आता फुल आहे, पण आजऱ्याच्या सगळ्या उद्योजकांनी माझ्याकडे मागणी केली होती की तिथं आणखीन MIDC व्हावी किंवा जागा विस्तारित व्हावी. त्याच पद्धतीनं प्रयत्न केला आणि आजऱ्याची MIDC सुद्धा आता नवीन आपण मंजूर केली की ज्याच्या माध्यमातून आजऱ्याची विस्तारित आता नवीन MIDCच्या कामाचा शुभारंभ आम्ही आचारसंहितेनंतर करतोय. गारगोटीच्या सुद्धा देवकीवाडीमध्ये आम्ही ही MIDC केली, कुर्डे देवकीवाडीमध्ये, पण दुर्दैवानं तिथं सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे 15 वर्ष आपण दिले नाहीत. त्या पैसे न दिल्यामुळं त्या 20 वर्ष 15-20 म्हणतात 20 वर्ष झाली, त्या लोकांनी आता त्याला सगळा विरोध केला. त्यामुळे तिथले MIDC व्हायला आज जी अडचण आहे ती शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे त्याच्याऐवजी पर्यायी 2, 3, 4 ठिकाणी की जिथं गायरान अथवा शासकीय जमीन असेल अशा ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांच्या संमतीनं आपण हे पुढचं व्हिजन असणार आहे काय मग हे? आता आजऱ्याची MIDC तरी पूर्ण झाली, आता त्याचं उद्घाटनच होईल. पलीकडच्या बाजूला असणारे कौलोच्या MIDC बद्दल फक्त स्थानिक शेतकरी आणि तिथल्या नागरिकांचाच विरोध असल्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय शोधावा लागेल. पण आता मला खात्री आहे आणि मला त्यातली कामाची गती अशी आलेली आहे की मी ते करू शकतोय. त्यामुळे माझ्या दृष्टीनं आता ते काही फार विशेष नाही. मी इकडे घेतली आणि तिकडे घेतली, फक्त स्थानिकच्या लोकांना विचारात घेऊन करणार. तेच भुदरगड तालुक्यात आहे. भुदरगड तालुक्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं जर काय आपण MIDC केली तर आमच्या लोकांसाठी उपयोगाचं होतंय. अक्कुर्डे MIDC आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु स्थानिकच्या शेतकऱ्यांची ती जमीन आहे, ती गायरान जमीन नाही, शासनाची जमीन नाही. शासनाची असेल तर पटदिशी आपण ती कन्सेंट शासनाकडून घेऊ शकतोय आणि ते आपल्या ताब्यात घेऊन आपण त्याच्यावरती काम करू शकतोय. परंतु स्थानिकच्या लोकांना त्यांच्या आवश्यकता योग्य संमती असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आपण खूप प्रयत्न केले, त्यांना वाढीव मोबदला देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ते झालं नाही आणि त्यामुळं तो प्रकल्प जरी थांबला तरी MIDC म्हणजे उद्योग उभा राहणं, रस्ते, पाणी या सगळ्या मूलभूत सुविधा होणं आणि त्याच्या बरोबरीनं आता या बरोबर आपण पर्यटन प्राधिकरण जे राधानगरीसाठी आपण करतोय की ज्या पर्यटन प्राधिकरणाच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या सगळ्या सार्वजनिक सुविधा आणि जगभरातले सगळे पर्यटक तिथे येतील अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीची सुरुवात आपण सर्वजण करतोय. निसर्गानं भरभरून दिलेला जो काय मतदारसंघ असेल तर तो म्हणजे माझा राजधानी मतदारसंघ, पण दुर्दैवानं त्याच्याकडे त्या पद्धतीने आपण बघितलेलं नव्हतं. बरोबर. आम्ही तशा पद्धतीचे कन्सल्टंट घेऊन योग्य पद्धतीच्या आणखीन चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट घेऊन तिथं आम्ही काम करतोय आणि खरं खूप चांगला फायदा. खरं पाहिलं तर साहेब, मतदारसंघ मोठा आहे, तरुण आहे. आता मी सुद्धा ह्या मतदारसंघातून बिलॉंग करतोय. तरुणांना रोजगाराची साधनं खूप कमी आहेत. आता तुम्ही तुमच्या बोलण्यातून एक वाक्य बोललात की एक व्हिजन घेऊन जात असताना पर्यटनावरती साहेब खूप काही म्हणजे हे करता येऊ शकतं. मग पर्यटनातून रोजगार निर्मिती असा काही संकल्प वगैरे काय आहे का? निश्चितच आज पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी आपल्याला खूप संधी आहे. राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य ही आमची खूप मोठी ॲसेट आहे. या ॲसेटचा उपयोग जर आम्ही योग्य पद्धतीने केला तर बघता त्या सगळ्या राधानगरी तालुक्याला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि त्यासाठीच पर्यटन प्राधिकरणाची स्थापना करण्याबद्दल जे काही आम्ही आग्रही आहोत आणि पुढच्या टप्प्यात आमचं व्हिजन किंवा आमची ती कामाची महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं धोरण असेल. या माध्यमातून एका बाजूला ज्या दाजीपूर अभयारण्य, राधानगरी धरण, काळामावडी धरण असेल आणि विशेषतः या सगळ्या जागतिक वारसा स्थळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीच्या दुर्मिळ वनस्पती ज्या आहेत त्या सगळ्या दुर्मिळ वनस्पतींचा ठेवा हे आमच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे, तो सगळ्या या दाजीपूरच्या परिसरात आहे. त्यामुळे याच्यासाठी याला व्हिजिट म्हणजे भेट देण्यासाठी येणारे हजारो पर्यटक आहेत. त्यांना हे जंगलाचं वेड आहे, निसर्गाचं वेड आहे. अशा लोकांना योग्य पद्धतीनं तिथं तर काय आम्ही सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आज तिथं रेसिडेन्सला काहीच सुविधा नाही. एखादा पर्यटक आला तर त्याला कुठल्याही पद्धतीच्या सुविधा नसल्यामुळे तो संध्याकाळी त्याला परत हॉटेल सयाजीला किंवा कोल्हापुरातल्या हॉटेल्सला जावं लागेल. आता तिथं जर काही चांगली हॉटेल्स केली, रेसिडेन्शियल अशा पद्धतीच्या कॉल्सोस केल्या, होमस्टे कन्सेप्ट केली तर बघता पर्यटकांचा प्रचंड मोठा ओढा वाढणार आहे. आणि आम्हाला तेच करायचं आहे. पर्यटनातून रोजगार निर्मितीचा एका बाजूला राधानगरीतला मुद्दा आला, दुसऱ्या बाजूला रांगणा किल्ला आहे. आज रांगणा किल्ला ही दुर्गप्रेमींच्यासाठी रांगणा आणि भुदरगड ही खूप मोठी ॲसेट आहे. त्याला जर वापरलं बरोबर, मी तरी परवा सुद्धा म्हटलं आमच्या ह्या प्रचंड धावपळीमध्ये राहिलं पण ते पुढं मात्र निषेध करावा लागेल. भुदरगड किल्ल्यावरती जर आम्ही गेलो आणि विशेषतः पावसाळ्यात गेलो तर सगळे ढग अक्षरशः आलेले असतात. बरोबर. आता आम्ही सगळी मंडळी ज्यावेळेला ते बघतोय त्यावेळेला तिथं येणारा प्रत्येक पर्यटक सुद्धा वेडा होऊन जाईल अशी सगळा तिथला निसर्ग असतो. या सगळ्याचा उपयोग करून तिथं त्या परिस्थितीत एका बाजूला दुर्गप्रेमी असणाऱ्या लोकांसाठी, ट्रेकिंग करणाऱ्या लोकांसाठी आणि त्याचबरोबर टुरिझमच्या अँगलनं तिथल्या डेव्हलपमेंट केल्यानंतर मात्र तिथल्या टोटल्स या सगळ्या परिसराचं रूप बदलेल. रांगणा किल्ला की जे माझ्यासाठी खूप मिशन लेवलचं काम आहे. आज रांगणा किल्ला हा एकूण पाडगावपासून साधारणतः 20 किलोमीटरच्या आसपास, 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावरती आहे.
असा एकच किल्ला आहे की ज्याच्या आजूबाजूला 20-25 किलोमीटर दोन्ही बाजूला कुठंही लाईट नाही. आणि त्यामुळे जेव्हा रांगणा किल्ल्यावर आपण जातोय तेव्हा रांगणा किल्ल्यावरती संध्याकाळी आपल्याला अक्षरशः तारांगण दिसतं. म्हणजे उपग्रह सुद्धा जाताना दिसत आहेत, उल्का पडताना दिसत आहेत, एखादी आपली ज्याला काय म्हणतोय चांदणी सुद्धा पडताना दिसते. हे एक अभूतपूर्व दृश्य आहे की जे बघायला त्या क्षेत्रातले पर्यटक अगदी जगभरातून येतील अशा पद्धतीचं ते लोकेशन आहे. आपल्याला याविषयी माहिती नाहीत. आम्ही आता त्याच्यासाठी एक्सपर्टची टीम लावलेली आहे. आमच्या सगळ्या कन्सल्टंटनी त्याच्याबद्दलचं काम केलं आहे. भविष्य काळामध्ये रांगणा किल्ला हा ट्रेकिंगसाठी, दुर्गप्रेमींसाठी आणि त्याचबरोबर या सगळ्या आकाशगंगा बघण्यासाठी येणाऱ्या, पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा खूप मोठी मेजवानी आहे. आणि त्याचबरोबर टुरिझमच्या अँगलनं तो डेव्हलप व्हायला सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आम्ही त्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. भविष्य काळामध्ये या परिसरामध्ये पर्यटनातून रोजगार मिळणं हा खूप मोठा एक टार्गेटेड आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून आमचा अजेंडा असला पाहिजे आणि ते आम्ही करतोय. राधानगरीपासून वरती जर का आपण गेलो तर भैरीबांबर, पाटपन्हाळ वगैरे गावं आहेत. या गावातील लोकांना रोजगारासाठी कुठलेही साधन नाही. त्या लोकांची दिनचर्या, महिलांची दिनचर्या साहेब कशी असते की दिवसभरात झाडांची म्हणजे लाकडं तोडायची, ती लाकडांची मोळी बांधायची, राधानगरीत यायचं, ती एक 60 रुपये 70 रुपयाला विकायची. तेवढ्याचंच काय येईल तो बाजार घ्यायचा, परत चालत वरती राधानगरीला वरती त्यांच्या गावी जायचं. पण त्यासुद्धा महिलेला ज्या वेळेला जाऊन विचारलं की आमदार म्हणून कोण पाहिजे, त्यावेळेला प्रकाश आंबेडकर हे नाव ती घेते. आंबेडकर हे तिला माहीत नसताना सुद्धा ते हे नाव घेते. एवढं लोकांच्यापर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं पोचलाय, संपर्क एवढा कसा? मुळात असं आहे की माझं कामच असं आहे की सर्वसामान्य माणसांबरोबर आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी सातत्यानं काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी ओळखला जातो. माझ्याकडे यायला कुठली वशील लागत नाही. मी कोण मोठा नाही आणि ते कोण छोटे नाहीत. माझ्या वयाची मुलं असतील त्यांच्याबरोबर मी मित्रत्वासारखा वागतोय. अनेक लोकांना मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या क्षेत्रात मदत करण्यासाठी माझ्याकडे असणारा अधिकार आणि मी जी काही आवश्यक असतील ती माहिती घेऊन त्यांना मदत करण्यासाठी ज्या पद्धतीने काम करतोय, त्यामुळे प्रत्येक माणूस आपलासा होतोय. मग ती तुम्ही सांगितलेली एखादी डोंगर म्हणजे आपल्या पाटपन्हाळ्यातली एखादी जर काय लाकडाची मुळी घेऊन जाणारी, राधानगरीला विकणारी आमची एखादी महिला भगिनी असेल, धनगर रोडवरचा एखादा माणूस असेल किंवा एखादा तरुण असेल, स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा एखादा मुलग्याला जर का मदत लागत असेल तर त्याला सुद्धा मी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतोय. आणि एखाद्या अडचणीत असणाऱ्या कुठल्याही एखाद्या विषयामधल्या आमच्या तरुणाला सुद्धा त्याच्या पद्धतीने त्याला मदत करणं, राईट काउन्सिलिंग करणं आणि राईट गाईड करणं, ह्या दोन गोष्टी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सुदैवाने ते आपण करत गेल्यामुळं अनेक प्रश्न सहज सुटत जातात. प्रत्येक प्रश्नातनं मला माणसं मिळत जातात आणि ती माझी मित्रमंडळी होत आहेत आणि त्यातनं खूप चांगल्या पद्धतीचा माझा लोकसंग्रह होत राहतोय. 70 रुपये 100 रुपयाला ती मुळी विकणाऱ्या त्या महिलेसाठी ते 1500 रुपये किती मोलाचे आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? लाडकी बहिणीच्या बद्दल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारनं, आमच्या महायुती सरकारनं जो घेतलेला निर्णय आहे तो खूप क्रांतिकारी आहे. कारण त्या 1500 रुपयाची किंमत ही त्या मुळी विकणाऱ्या महिलेलाच माहिती असेल. आज अनेक लोकांना किंवा अनेक कुटुंबांमध्ये जिथं आर्थिक सोबतता आहे तिथं 5,000 आणि 10,000 रुपये पॉकेट मनी असतो. परंतु मी माझ्याकडे अनुभवलेले अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये सांगत असतो की माझ्याच कुटुंबाशी नेहमी संबंधित असणारी अंजना पानारी म्हणून एक माझ्याकडच्या अंगणवाडी सेविका आहेत. त्यांच्या आई साधारणतः 70 ते 75 त्या आई आहेत. दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके फुटत होते. त्या फटाके फुटत असताना फराळाची प्रचंड प्रत्येक घरोघरी फराळ चालू होता आणि त्या सगळ्या आनंदोत्सवाच्या काळामध्ये मी ऑफिसमध्ये बसलेलो असताना त्या वयस्कर आजी माझ्याकडे आल्या आणि पोट तिडकीने मला म्हणत होत्या ते की मला 500 रुपये पाहिजे. आता माझ्याकडे कधी पैसे मागायला त्यांनी यायचा योग नव्हता. माझी त्यांची ओळख होती, त्या माझ्या कुटुंबाशी निगडीत होत्या. पण ज्या पद्धतीने त्या मागत होत्या ते बघितल्यानंतर मी म्हटलं, अहो काय चाललंय, कशासाठी मागायलाय, काय चाललंय आणि तुम्ही मागताय कसं काय? तिने एकच सांगितलं की बाबा मी कसं कुणाकडे मागत नाही, पण ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायच्या आहेत आणि पेन्शन आलेलं नाही. पेन्शन आल्यावर तुला मी आणून परत पैसे देतो, खरं मला आता पैसे पाहिजे, मी कुणाकडे मागू? एका बाजूला दिवाळीचे फटाके फोडत आहेत, लोक आनंदोत्सव करतात, लाखो रुपयेचा खर्च केला जातो, हजारो किंवा अनेक गाड्या घोडं सोनं नाणं खरेदी करणारा एक वर्ग एका बाजूला आहे
आणि ते 1500 रुपयेमधलं त्या पेन्शन न आल्यामुळं कुणाकडे तरी 500 रुपये मागायला लागतात. असा सुद्धा आमच्याकडे खूप मोठा समाज आहे. खरं तर अशा पद्धतीच्या गरीब माणसांसाठी हे 1500 रुपये अमूल्य आहेत. आणि त्यामुळं सगळ्यांनाच, सगळ्या कुटुंबांना, अर्थकारणाला खूप मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अत्यंत प्रभावी आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी आणि आर्थिक स्वाभिमान जागृत करण्यासाठी सुद्धा या योजनेचा प्रचंड उपयोग होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला एक निर्णय पूर्वीच्या काळात मला आठवते, संजय गांधी निराधार योजना ज्यावेळी इंदिरा गांधींनी त्या तत्कालीन काळात काढली, त्यावेळी इंदिरा गांधींचं खूप देवासारखं लोक त्यांचं नाव घ्यायचे. PM किसान ही योजना ज्यावेळी नरेंद्र मोदीजींनी काढली, त्यावेळी लोक म्हणायचे मोदीचे पैसे बँकेत आलेत का बघू. आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी काढली ही योजना, ही त्याच पद्धतीची किंबहुना त्याहीपेक्षा अधिक एक पाऊल पुढे जाणारी आणि लोकांच्या अर्थकारणाला खूप गती देणारी आहे. त्यामुळे साहजिकच या योजनेतून लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं आर्थिक सक्षम होण्यासाठी, कौटुंबिक दृष्टिकोनातून सुद्धा प्रगतीसाठी खूप चांगला एक निर्णायक अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक कुटुंब जोडलीत, मतदारसंघामध्ये काम केलं. ते करत असताना स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येतो का? कशा पद्धतीनं देता येईल? खरं तर हे एक व्यसन लागल्यातला प्रकार आहे. सकाळपासून माणसांची सवय आणि त्या माणसांची सवयीमध्ये कधी आपण कुटुंबाकडे लक्षच दिलं नाही. खरं तर त्या कुटुंबियांची माफी मागायला पाहिजे. कारण त्यांच्यासाठी जेवढा वेळ द्यायला पाहिजे, त्यांच्याबरोबर जितका वेळ खर्च करायला पाहिजे, तो आपण केलाच नाही. नशीब चांगलं आहे की ते समजून घेत आहेत. नशीब चांगलं आहे की मी करत असलेल्या कामात ते समाधानी आहेत. बरोबर. अन्यथा अनेक ठिकाणी आपण बघत असतो की आपण खूप काम करत असलो तरी शेवटी कौटुंबिक जबाबदारीसुद्धा महत्त्वाची आहे. पण त्या सगळ्या जबाबदाऱ्यातून त्या सगळ्यांनी मी समाजाचं चांगलं काम करतोय असं समजून मला मुक्त ठेवलं असेल. त्यामुळे त्यांचा आभार मानणं एवढंच आपल्याकडे आहे. असा एखादा साहेब या 10 वर्षातला एखादा चांगला प्रसंग आठवतोय की ह्या वेळेला आवर्जून सांगा वाटतोय, असा कुठला एखादा प्रसंग आहे का? तसे प्रसंग अनेक आहेत. प्रत्येक प्रसंगांमधनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने शिकून गेलो. परंतु परवा जो महाराष्ट्राच्या विधानसभेतला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मला मिळाला, तो माझ्या आयुष्यातला एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. बरोबर. माझी ओळख आणि मी हे माझं भाषण, माझं वक्तृत्व, माझा विचार, माझी मांडणी ही माझी ॲसेट आहे. आणि मी जिथं जाईल, छोट्या समारंभात गेलो तरी सुद्धा जे मी मांडतोय ते ऐकायला माझ्याबरोबर लोक असतात. बरोबर. मी कुठेही जाईल तिथं मी काहीतरी चांगलं मांडतोय अशी भावना असणारा माझे सहकारी किंवा माझ्या समाजामध्ये माझ्याविषयीचं एक मत आहे. विधानसभेमध्ये सुद्धा मी ते तितक्याच परखडपणे चांगला असेल त्याचं कौतुक करणं, चुकीचं असेल त्याच्यावर आक्षेप घेणं, कधी कधी मंत्री महोदयांच्यावरती सुद्धा, अगदी मुख्यमंत्र्यांच्यावरती सुद्धा ॲलिगेशन करायला मी कधी कमी पडलो नाही. व्यक्तिगत हेवेदावे नाहीत. जी भूमिका असेल ती परखड, ओटात एक आणि पोटात एक ही माझी भूमिका कधीच नसते. ते सगळं बिनधास्तपणानं मी मांडत गेलो होतो. आणि त्या मांडण्यातनं मला जो पुरस्कार मिळाला तो माझ्यासाठी खूप सन्मानाचा आहे. माझ्या मतदारसंघासाठी तो सन्मानाचा आहेच आहे, पण व्यक्ती म्हणून माझ्यासाठी सुद्धा तो खूप सन्मानाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आणि साहेब एखादा असं वाईट प्रसंग जर का त्या संदर्भात बोलायचं झालं तर असा कुठला आहे? वाईट प्रसंग म्हटलं तर विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर माझं पहिलं अधिवेशन होतं. मला आठवतं आहे 2014ला अधिवेशनाला मी गेलो आणि दुर्दैवानं 8 डिसेंबरला मी विमानातनं नागपूरला विमानातनं उतरलो आणि विमानातून उतरून आमदार निवासला गेलेलो असताना एक दुःखद बातमी आली की माझ्या आई गेल्या. खरं तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी सभागृहात निघालो होतो आणि त्याच वेळेला असा निरोप आला. म्हणजे एक दुर्दैवी प्रसंग होता. आनंदाच्या क्षणाच्या वेळेला दुःखाचा एक प्रसंग कसा असतो त्याचा एक उत्कृष्ट तो म्हणजे उत्कृष्ट म्हणता येणार नाही, पण ते एक दुःखद घटना होती. अशी एक घटना की ज्या घटनेमुळे आपल्याला आपण खूप पुढे निघालो आहे, परंतु कोणीतरी आपल्या जीवाभावाचं आपल्यापासून हिरावून गेले, अशी ती घटना होती. त्यावेळेचा काय त्या भावना काय होत्या त्यावेळेला? नाही, भावना इतकीच होती की आपण पुढं जातो आहे त्यावेळेला आपल्या ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं, ज्यांनी आपल्याला उभा केलं ती माणसं पाहिजेत आणि ती माणसं नसली तर मग मात्र ती उणीव भासते. आणि तीसुद्धा अशी दुर्दैवी घटना होती की मी पहिल्यांदा सभागृहात निघालो होतो. माझ्यासाठी सभागृह हे पॅशन आहे. मी म्हणजे अनेक लोक सभागृहात बसत नाहीत, त्यांना वाटते सभागृहात काय बसायचं, इथं कोण भाषणं ऐकून कोण होते. पण मी सकाळी 8 सभागृह 11ला सुरू झालं
की संध्याकाळी 5 नव्हे रात्री 10 वाजेपर्यंत बसत असतो मी मला भाषण करायला मिळते अशाला भाग नाही, पण मला अनेकांचं ऐकायला मिळते. ते ऐकण्यातनं मला समजून घ्यायचं असते कोण कसं बोलतंय. कितीतरी खूप मोठमोठी माणसं असतात, त्यांचा अभ्यास, अनुभव, त्यांच्या मांडण्याची पद्धत, हे माझ्यासाठी सभागृह म्हणजे पॅशन आहे. पण त्या पॅशनच्या सुरुवातीलाच अशी घटना घडणं हे माझ्यासाठी दुःखद होतं. आणि त्यातनं मग अर्थात दुर्दैवी प्रसंग होता, पण त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. इतकंच. 3 तालुक्याचं हे कार्यक्षेत्र आहे, लहान मोठे भाऊ आहेत, कुणाची भूक मोठी आहे, कुणाची लहान आहे. या प्रत्येकाचा समतोल कसा सांभाळत आहे तालुक्यांच्या दृष्टिकोनानं बघितलं तर? आजऱ्यातला एक छोटासा भाग आहे, राधानगरी आहे, भुदरगट आहे, समतोल कसा सांभाळत आहे तालुक्याचा? तालुक्याला एखाद्यातल्या म्हणजे तिथल्या एका व्यक्तीला समतोल साधायची गरजच लागली नाही. माझं सूत्र असं आहे, माझ्याकडे ज्यांनी जे मागितलं ते मी देत गेलो. रस्ता मागितला रस्ता दिला, ज्यांनी धरणं मागितले धरणं दिली, ज्यांनी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जे काही त्यांच्यासाठी आवश्यक असताना शासनाच्या यंत्रणेतले जे असेल ते मागायला ते सगळं दिलं. ते मागत गेले, मी देत गेलो. अर्थात त्यांनी माझ्याकडे होतं म्हणून नाही, मी शोधत गेलो, मी माहिती घेत गेलो, मी भांडत गेलो. आणि भांडता इतिहास घडला की प्रत्येक गोष्ट मी म्हणत होतो तशी घडत गेली. हे जे घडलंय ते सहज कुठलंच घडलेलं नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड संघर्ष, परिणामी अनेकांच्या बरोबर वादावादी सुद्धा झाली असेल. मी ज्यावेळी माझ्या धरणांची कामं पूर्ण झाली, मोठमोठे प्रकल्प मी ज्यावेळी पूर्ण करतोय त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांची सुद्धा मी माफी मागतोय. कारण त्यावेळेला त्यांना त्या उद्घाटनाच्या दिवशी त्या कामाचं महत्त्व कळते. पण ते वेळेत व्हावं, योग्य व्हावं, यासाठी माझा जो आग्रह असतोय, माझा पाठलाग असतोय, मला नाही वाटत की इतका पाठलाग एखादा लोकप्रतिनिधी करत असेल. पण तो केल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. आजकाल बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आमदारांना सांगितलं की पडदेशी काम होतंय. आमदारांनी सांगून काम व्हायचे दिवस आता गेले. आमदारांना सुद्धा अगदी कारकुनासारखं पाठलाग करून चिकाटी केल्याशिवाय कुठलाच प्रश्न सोडत नाही. ते सगळे प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्रचंड पाठलाग, चिकाटी आपण करत असतो. आणि त्यातनं मग जे काय घडत गेलं, राधानगरीत असेल, भुदरगडमध्ये असेल, आजऱ्यात असेल, हे जे सगळी डेव्हलपमेंट दिसते, लोकांची मागणी, स्थानिक नागरिकांची मागणी आणि त्यासाठीचा माझा पाठलाग, या सगळ्याचा परिणाम म्हणजे हा आता होत असणारा एकूण डेव्हलपमेंटचा रिझल्ट. पक्षीय भूमिका जी आपण बदललात साहेब दरम्यानच्या काळामध्ये, तर त्याची कधी असं वाईट वाटतं का की बाबा नाही बदलायला नको पाहिजे होतं, आहे ते योग्य होतं, चाललेलं ते बरं चाललेलं होतं, असं कधी वाटतंय का? खरं म्हणजे पक्षीय बदल करण्याबद्दलची जी काही एकूण भूमिका आहे ती खूपच गमतीची आहे. मुळात मी निवडून येतोय तो मी माझ्या लोकांच्या जीवावरती निवडून येतोय. या लोकांनी माझ्याकडे बघताना मी चांगला माणूस आहे, मी माझ्या समाजाचं काम केलं पाहिजे या विश्वासाने ते लोक निवडून देतात. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीची पद्धत एकूण आली, आम्ही निवडून आलो कुठं तर शिवसेना भाजप युती म्हणून. आम्ही निवडून आल्यानंतर 2019ला आम्ही सरकार बनवायच्या आधीच मुख्यमंत्री कोण याच्यासाठी जी काय वादावादी झाली, आम्ही हॉटेलमध्ये 15 दिवस सरकार बनवायचे का नाही बनवायचं अशी परिस्थिती झाली. आणि एक दिवस राष्ट्रपती राजवट आली. म्हणजे काय त्याला म्हणतो आपण की लग्न झाल्यानंतर लगेच विधवा व्हावं तशा पद्धतीनं आमचे राष्ट्रपती राजवट, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या अधिकारावर अगदी गुलाल पडलेला होता. आणि अजून त्याचा अधिकार घ्यायचा आहे तोपर्यंतच आमच्या आमदारकीच्या अस्तित्वावरतीच शंका आहे. इथून जी सुरुवात झाली ती सुरुवात नंतर मग अजितदादा पवार साहेबांचा शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर. त्यानंतर परत राष्ट्रपती राजवट उठून सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्यानंतरची परत महाविकास आघाडीचं सरकार आलं. या सरकारच्या नंतर 2.5 वर्षानंतर परत एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं. हा सगळा 5 वर्षाचा जो काही एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहास आहे तो अतिशय चुकीचा आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आपण जिथं आहे ते योग्य असावं. पण दुर्दैवानं ह्या सगळ्या राजकीय सत्ता स्पर्धेच्या मोठ्या माणसांची भांडणं लागली. त्या मोठ्या माणसांच्या भांडणामध्ये आम्ही कुठं असावं तर माझ्या मतदारसंघाच्या विकासात. साहेब त्याच्यावरूनच आता विरोधक तुमच्यावरती टीका करतायत, गद्दार म्हणून बोलतायत. गद्दार सुरू आहे. गद्दार कुणाला म्हणूया? अरे मी निवडून ज्या माणसांच्या जीवावर आलो त्या माणसांसाठी काम करणे हे माझं प्रथम प्राधान्य आणि ते मी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतो. आणि ते माझी जबाबदारी आहे. कारण मी निवडून आलो 2019ची निवडणूक ज्या पद्धतीचं होतं, पोलीस स्टेशनचे सगळे पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते, पक्षाच्या रिपोर्टमध्ये मी निगेटिव्ह होतो, तुमच्या सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रिपोर्टमध्ये मी निगेटिव्ह होतो. माझ्याबरोबर असणारे सगळे बरेचसे मोठमोठे नेते पलीकडच्या बाजूला जाऊन पाठिंबा दिलेला होता. रिपोर्ट निगेटिव्ह असताना सुद्धा माझ्यासारखा माणूस निवडून आला. तो फक्त माझ्या जनतेनं मी केलेल्या विकास कामाची मला पोचपावती दिली होती. मी जनतेत होतो, जनता माझ्यावर होती, मी निवडून आलो. आता रोज मारामाऱ्या जर ह्यांच्या लागल्या तर ह्याच्याशी माझा मतलब नाही.
मला माझ्या जनतेशी मतलब आहे, त्यांच्यासाठी मी काम करायसाठी त्या विधानसभेत गेलोय. त्यामुळे तुमच्या भांडणामध्ये योग्य अशी भूमिका जी माझ्या मतदारसंघाशी निगडीत असेल ती घेणं क्रमप्राप्त आहे. त्याच्याशी मला कुठलाही कुठली ऑप्शन नाही. कारण या पद्धतीनं पहिल्या टप्प्यात झालेलं सरकार, दुसऱ्या टप्प्यात झालेलं सरकार, या दोन्ही घटनाक्रमांमध्ये ज्या पद्धतीनं सामान्य माणसाचं, पक्षाचं, ह्याच्यापेक्षा सुद्धा सत्तेचं राजकारण आहे. आणि दुर्दैवाने ह्या सत्तेच्या राजकारणामध्ये आम्ही मंडळीने आमच्या मतदारसंघाचाच विचार केला पाहिजे आणि तो आम्ही केला आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि अतिशय आवश्यक होता. आंबेडकरांनी मतदारसंघासाठी कुठं काय केले, कॉन्ट्रॅक्टरांचं भलं केलं असं म्हणतात. मतदारसंघासाठी कुठं काय केलंय असं म्हणणाऱ्या लोकांना आज सुद्धा अनेक आणि अनंत पाठिंबा घेऊन जंग पछाडून पैसे वाटायला लागतात. पैसे का वाटायला लागतात? माणूस पैसे कधी वाटतोय? ज्यावेळेला माणसं हातात मिळत नाही त्यावेळी पैसे वाटायला लागतात. आंबेडकरांनी केलेलं काम प्रत्येक क्षेत्रात बोलतंय. MSCBचा पोल आंबेडकरांचा दिसतोय. एखादं छोटं मोठं केटीवेअर आंबेडकरांनी बांधलेलं दिसतंय. अतिशय चांगल्या पद्धतीने गावाला जोडणारा रस्ता असतोय तो आंबेडकरांनी केलेला असतोय. तुम्ही कुठं शेतात गेला तर त्या शेताकडची पानं सुद्धा आंबेडकरांनी केलेलं आहे. माझं काम प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक ठिकाणी दिसते आणि ते कामच इतकं बोलतंय की आंबेडकरांनी काय केलं हे सांगायची कोणाला गरज लागेल. पण ह्या प्रत्येक कामात टक्केवारी लावलेली आहे म्हणतात. आता टक्केवारी लावली हा नवीन दुसरा आक्षेप आहे. तो असायला पाहिजे, हरकत नाही. पण मी अभिमानानं सांगेन महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सर्वाधिक ह्या सगळ्या एकूण कामकाजातल्या पारदर्शीपणाबद्दल जर कुणी आग्रह धरत असेल तर मी. रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत, कुठलंही काम क्वालिटी वर्क झालं पाहिजे ह्यासाठी आग्रह धरणारा मी. कोल्हापूर जिल्ह्यातली PWDची यंत्रणा मी अजून तुम्हाला सांगतो खात्रीने की जिल्ह्यात सर्वाधिक PWDचे अधिकारी घाबरत कोणाला असतील तर ते मला. ते कशासाठी? काम चांगलं झालं पाहिजे. नाही काम झालं तर जे चुकीचे लोक असतील, कॉन्ट्रॅक्टर हा सगळ्यात लास्ट पार्ट आहे. मंजूर झालेलं काम करून घ्यायची जबाबदारी ही आमच्या इंजिनियरांची आहे. शाखा अभियंता, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याने ते केलं पाहिजे. आणि जर ते चुकले तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. अशा अनेक कारवाया आम्ही मंडळींनी केल्या आहेत की ज्याच्यामुळं जिल्ह्यातले सगळ्यात चांगले रस्ते आमचे आहेत. जिल्ह्यातले सगळं क्वालिटीचं काम हे आमचं आहे. क्वालिटीचं काम करणं आणि त्या पद्धतीनं पुढे जाणं याच्यासाठी आवश्यक त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तर करतोय. राहिला विषय टक्केवारीचा, विरोधकांनी आरोप करणं आणि वस्तुस्थिती असणं, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यातलं बघितलं तर ज्यावेळेला काहीच नसते माणसाला आरोप घ्यायला त्यावेळेला अशा गोष्टी बोलत राहतील. याच्यापेक्षा याच्यामध्ये फारसं काय वेगळं नाही. तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक जण लोक बोलतात की अधिकाऱ्यांना सुद्धा फैरी म्हणजे ह्याच्यावर घेताना सुद्धा कधी तुम्ही मागं पुढं बघत नाही. मग तो सामान्यातला सामान्य जरी माणूस असला तर त्याच्यासाठी समोरच्या कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याला जरी फेरावर घ्यायला लागत असेल तर तुम्ही घेता. असा एखादा काय प्रसंग आहे का सर? खरं सांगायचं झालं तर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करताना मला एवढं कळतंय की आजकाल आम्ही सगळ्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर खूप मोठे आदर्श आमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. आम्ही पूर्वीच्या काळात बाळासाहेब मानेंचा ऐकतोय, सदाशिवरावजी मंडलिक साहेबांचा ऐकतोय, पूर्वीच्या काळातले शंकर धोंडे आम्ही ऐकतोय. लोकप्रतिनिधींनी समाजाचं प्रतिनिधित्व करायचं असते. ते लीडर्स असतात. त्यांच्या एकूण वागण्यानं, बोलण्यानं आणि त्यांच्या आचार विचारानं त्या पद्धतीनं पुढे जायला पाहिजे. दुर्दैवानं या प्रशासकीय यंत्रणेमध्ये अलीकडे असा एक चुकीच्या पद्धतीचा समज झाला आहे की ज्या समाजामुळं छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा लोकांना त्रास होतोय. असा जर त्रास होत असेल तर आपण बोललो पाहिजे, कारण आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत. योग्य गोष्टींसाठी आग्रह धरणं, जो चुकतोय त्याला धारेवर धरणं, जो चांगला आहे त्याचं कौतुक करणं, या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी केल्या पाहिजेत. आणि त्या करण्यासाठीच तर आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. कुणावरती व्यक्तिगत आक्षेप अजिबात नाही, पण तो ज्या योग्य गोष्टी असतील त्याच्यासाठी आग्रह धरणं. सर्वसामान्य माझा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा सामान्य माणसाचं काम कुठं तटता कामा. मी कुणावरही विनाकारण व्यक्तिद्वेषानं कधी अशा पद्धतीचं ज्याला म्हणतोय अधिकार गाजवणं असं माझ्याकडनं होत नाही. पण तो चुकलेल्या माणसाला मात्र निश्चितपणानं रात्री झोपताना सुद्धा भीती वाटली पाहिजे एवढी माझी ओळख आहे आणि ती जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे. शंकर धोंडे पाटलांचं तर आपण नाव घेतलात. ही जी निवडणूक, आत्ताची जी निवडणूक दिसत आहे आपल्याला, ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते? 2014ची निवडणूक आहे, 19ची निवडणूक आहे आणि आता ही 24ची निवडणूक आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये मी ज्या दिवशी फॉर्म भरायला गेलो होतो, फॉर्म भरायच्या आदल्या दिवशीपर्यंत लोकांचं कन्फ्युजन होतं. पण फॉर्म भरायला प्रचंड संख्येने जेव्हा आम्ही गेलो तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की KP पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातच फाईट होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा त्या फॉर्म भरण्यानंतर माघारीच्या आदल्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी आदरणीय स्वर्गीय PN पाटील साहेबांनी त्यावेळी मला पाठिंबा दिला आणि निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह साईन्स झाली की बाबा प्रकाश आंबेडकर जिंकणार. आणि मग त्याच्यानंतर एक उत्स्फूर्तता सुरू झाली. ही 2014ची निवडणूक. 2019च्या निवडणुकीमध्ये
माझ्याबरोबर असणारे तत्कालीन काळातले काँग्रेसचे सगळेच लीडर्स राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातले सगळेच्या सगळे त्यावेळेला माझ्या विरोधात गेले. आघाडी म्हणून त्या सगळ्या मंडळींनी पलीकडचे उमेदवार त्या तत्कालीन काळातले के.पी. पाटील होते त्यांना पाठिंबा दिला. साहजिकच असं चित्र तयार झालं की आंबेडकर अडचणीत आहेत. मगाशी मी आपल्याला सांगितलं तसं पोलिसांच्या रिपोर्टमध्ये, पेपरच्या रिपोर्टमध्ये, पक्षाच्या रिपोर्टमध्ये, सगळीकडे सर्वेमध्ये मी निगेटिव्ह होतो. पण तरी सुद्धा खाली मी जनतेत असल्यामुळं, माझी नाळ जनतेत असल्यामुळे मी त्यावेळी निवडून आलो. या निवडणुकीची गंमत अशी आहे की मी पहिल्यांदा असं अनुभवतोय की मी फॉर्म भरायला जाताना सुद्धा अफाट उत्साह आहे. विकास कामांची विकास यात्रा मी काढतोय, त्या विकास यात्रेत लोक अगदी उत्स्फूर्तपणाने सहभागी होत आहेत. आता प्रचार सुरू आहे तर प्रचार नाही जल्लोष सुरू अशी परिस्थिती दिसते. हा इतका उदंड उत्साह मी माझ्या 4 निवडणुकांमध्ये कधी बघितला नव्हता. आणि ते सगळं बघितल्यानंतर मला असं दिसतंय की ही निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल. एवढी उत्स्फूर्तता मला लोकांच्या चेहऱ्यावरती, एकूण प्रचारातल्या सहभागावरती आणि त्याच्याही पेक्षा लोकांना जी काही ह्या निवडणुकीत आपल्या हातात एखादी निवडणूक घेतात म्हणतात तशा पद्धतीचं जे चित्र दिसतंय ते बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे मला वाटतं. पण ह्या निवडणुकीमधला जर काही वेगळेपणा बघायला गेला तर तुमच्या विरोधात 2019ला लढलेले सगळे विरोधक आज बघायला गेले तर मोठ बांधून एकत्र आलेले आहेत. आव्हान वाटते का? ते पूर्वी सुद्धा माझ्या विरोधात होतेच ना. स्वतंत्र लढणं आणि एकत्रित असणं या दोन्ही गोष्टी 14ला तर सगळे एकत्रित होते. निवडणूक प्रत्येक जी असते त्यावेळी उमेदवार निहाय मतदार आपली मतं ठरवत असतात. आम्ही लोक उमेदवार म्हणून उभा राहतो, पण आमच्याविषयी योग्य अयोग्य असणाऱ्या मतांवरती लोक मतदान करतात. आणि त्या सगळ्याच क्रायटेरियामध्ये मला खात्री आहे की त्यांच्यापेक्षा कितीतरी सरस आहे. म्हणजे मी आत्मप्रौढीने किंवा अति उत्साहानं बोलत नाही. मी काम आणि वेळ देतोय आणि त्याप्रमाणे मी अगदी झोकून देऊन डिव्होशन माझं जे आहे त्या कामामध्ये, त्या कामातनं मी इतक्या माणसांपर्यंत पोहोचलोय की इतक्या विषयांपर्यंत मी पोहोचलोय की त्या प्रत्येक विषयासाठी मी जे काम केले ते सगळे माझे फॅन फॉलोअर्स आहेत. या निवडणुकीमध्ये सुद्धा दृश्य अदृश्य स्वरूपात ते सगळेच्या सगळे माझ्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे साहजिकच ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा या गोष्टी एकत्र झाले, विभक्त झाले याच्याशी काही फरक पडत नाही. समोर कोण आहे याच्यापेक्षा सुद्धा माझं काम आणि माझी लोकांशी असणारी अटॅचमेंट याच जोरावरती मी ही निवडणूक सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने जिंकू शकतोय एवढी खात्री मला आहे. श्रीकृष्णाचा ज्याप्रमाणे सारथी अर्जुन असतो त्या पद्धतीनं तुमचे सारथी म्हणून तुमचे बंधू अर्जुन सर देखील या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत असतात. त्यांची कशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट असतो, ताकद असते? खरं म्हणजे आम्ही भाऊ तिघेजण, मी माझा म्हणजे अर्जुन माझ्यापेक्षा लहान आणि माझे मोठे बंधू अजित म्हणून आहेत. आम्ही तिघेजण भाऊ. एक अतिशय चांगलं म्हणजे माझ्या कुटुंबाचे जे पहिले आई वडिलांनी संस्कार केले त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात एक खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळेच भाऊ एक अतिशय चांगल्या पद्धतीनं अटॅचमेंट करून काम करत असतो. आणि आमच्या ह्या सगळ्या कामामध्ये सगळं बॅक ऑफिस बघायचं काम अर्जुन करत असतो. मी फ्रंटवर असतोय, माझ्या सगळ्या धावपळी मी करत असतोय. पण माझ्या सगळ्या धावपळी करत असताना सुद्धा या सगळ्यांच्या पाठीमागं जी काय मुख्य सगळ्या यंत्रणांमध्ये बऱ्यापैकी धावपळ करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे, त्या कामकाजाची योग्य ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यासाठी आजच नाही, आम्ही लहान असल्यापासून ती त्याच्यावरती जबाबदारीच आहे. आणि ती जबाबदारी तो इतक्या चांगल्या पद्धतीने पार पडतोय म्हणूनच मला पुढे जाता येतं. माझ्या कामामध्ये मी सभागृहात भाषण चांगलं करतोय, मी आणखीन काय काय करतो, हे सगळं जरी खरं असलं तरी पाठीमागचं बॅक ऑफिस सांभाळणारा माणूस सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतोय. आणि ती काम आणि ती जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अर्जुन सर सांभाळतोय. म्हणूनच माझ्या यशाचं एकूण रहस्य म्हटलं तरी अर्जुन सर असंही म्हणता येईल. साहेब, शेवटचा एक प्रश्न माझा. निवडणूक आजची जर का बघायला गेलं तर लोकांचा उत्साह बघता तुम्ही सांगितलात की ही एकतर्फी वाटते, पण ह्या सगळ्या लोकांना आता आव्हान काय करा? नाही, मी जनतेला आव्हान इतकंच करेन की 2 उमेदवार आहेत. 2014 आणि 19ला मी लढलो आणि मी माझा रिझल्ट दिला आहे. 2004 आणि 9ला आता जे उमेदवार आहेत ते सुद्धा लढले तर त्यांनी त्यांचं काम केलं. 2 उमेदवारांच्या कामाची तुलना वेगवेगळ्या पद्धतीनं विधिमंडळामध्ये त्यांनी काय काम केलं, विधानसभेत कशा पद्धतीने त्यांनी कामकाज केलं हे पहिला बघितलं पाहिजे. ज्याला आपण निवडून देतोय त्याने विधानसभेत काम काय केलं हे बघितलंच पाहिजे ना. त्याने काय काम करतोय, कामच करत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा, पहिला मुद्दा आला. दुसरं, कृषी क्षेत्रातलं त्यांचं काम, शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम, सहकार क्षेत्रातलं त्यांचं काम, उद्योग क्षेत्रातलं त्यांचं काम, रोजगार क्षेत्रातलं त्यांचं काम, त्यांचं आणि आमचा सगळ्या कामाचं मूल्यमापन केलं पाहिजे. सार्वजनिक आणि सामाजिक जीवनातलं आमचं सगळं आचरण आणि आमच्या सगळ्या एकूण सगळ्या भूमिका याच्याबद्दल सुद्धा जर काय एकूण माहिती घेतली तर खरं म्हणजे ते आमदारच केला फॉर्म भरतात हीच गमतीची गोष्ट आहे. कारण आमदारकी ही शोभेची वस्तू नाही. 12.5 कोटी जनतेची सेवा करण्याचं देवासारख्या माणसाने आम्हाला दिलेलं भाग्य आहे. ते दररोज लोकांसाठी उपयोगात आलं पाहिजे.
अनेक लोक असतात. हं. आता परवा माझ्याकडे एक अपंग मुलगा त्यानं फोन करून माझ्याशी हमसून रडत होता. माझं खूप धावपळ होती, पण त्या धावपळीसुद्धा मी ते ऐकल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मला पहिल्यांदा वाटलं अरे किती माझ्याशी बोलतोय, पण नंतर मला असं वाटलं की तो माझ्याशी नाही तर कोणाशी बोलणार. ही जी सामाजिक जाणीव पाहिजे ना, ही अस्वस्थता प्रत्येक माणसाविषयी पाहिजे ना, ती जर मिळवली आम्ही तरच आम्ही आमदारकीलाच नव्हे तर कुठल्याही पदाला न्याय द्यायला पात्र आहोत. आमदारकी आमच्या खिशात आहे. आम्ही ती पैशाच्या जीवावर, आमच्या त्या अधिकारांच्या जीवावर विकत घेऊ शकतोय आणि ती आपण अशीच वापरायची असं जर म्हटलं तर त्या 3.5 लाख लोकांचा आम्ही अपमान करतोय. या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मी केलेत. अगदी प्रत्येक माणसाबरोबर ज्या ज्या माणसांच्यासाठी मी काम करतोय, मी कधी एस.टी. कामगारांचं काम केलंय, मी त्या एस.टी. कामगारांचा लीडर झालोय. अनुकंपातले लोक आहेत, त्या अनुकंपांच्या लोकांचा लीडर झालोय. अंशकालीनचे लोक आहेत, मी त्यांचा लीडर झालोय. MSCBचे लोक आहेत, मी त्यांचा लीडर. मी जी भूमिका माझ्याकडे आहे, प्रकल्पग्रस्तांचं काम महाराष्ट्रात सर्वाधिक चांगलं केलंय, तर त्यांचा नेता मी झालोय. त्या सगळ्यासाठी खूप डिव्होशन दिल्यामुळं साहजिकच त्या सगळ्याचं प्रत्यय त्या जनतेतलं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मला द्यावा. कारण काम करणाऱ्या माणसाला आशीर्वादांची गरज असते. ती मतरूपी आशीर्वाद दिला म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता आज एवढं मोठं बोलू शकतोय. अन्यथा एखाद्या सामान्य कुटुंबातला एखादा मुलगा आमदार होऊ शकतो हे सुद्धा स्वप्न आहे. प्रचंड पैसे, बाप ज्यादा आमदार खासदार असल्याशिवाय आपण आमदारकीची निवडणूकच लढू शकत नाही, हे चित्र महाराष्ट्रात आहे. आणि ह्या माझ्या मतदारसंघातली जनता इतकी स्वाभिमानी आहे की त्याचा 1 लाख वेळा सुद्धा त्यांचे पाय धुवून पाणी मी पेलं पाहिजे. एवढी प्रचंड ग्रेट जनता माझी आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना फक्त माझ्या शब्दावर, माझ्या विश्वासावर, माझ्या वागण्यावरती मला त्यांनी निवडून दिले. त्या जनतेला फक्त माझी इतकीच विनंती आहे की अशाच पद्धतीनं याच्याहीपेक्षा उत्तुंग काम करण्यासाठी मी पुढे निघालोय. त्या सगळ्यासाठी तुमची सदसद बुद्धी जागृत करून योग्य अयोग्यतेची निवड करून माझ्या पारड्यामध्ये तुमच्या मतरूपी आशीर्वाद टाका. निश्चितपणानं तुमचे आशीर्वाद भविष्य काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी, राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला अभिमान वाटेल असं काम करणारा आमदार म्हणून तुम्हा सर्वांना सुद्धा माझा अभिमान वाटेल एवढं काम मी करेन. खरं बघायला गेलं तर 10 वर्षामध्ये मी काय काम केले आणि 10 वर्षामध्ये माझ्या आमदारांनी काय काम केले, ह्या कामाचा लेखाजोखा समोर ठेवा आणि मग तुम्ही मतदान करा, अशा पद्धतीचं मांडलेलं हे शेवटचं मत. खरं बघायला गेलं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल, त्या पार्श्वभूमीवरती आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत आपण आता संवाद साधलेला आहे. दिलखुलासपणे चर्चा केलेली आहे. त्यांनी त्यांचे 10 वर्षामध्ये कशा पद्धतीनं कामं केलीत, लोकांना न्याय दिला, लोकांचे प्रश्न सोडवले, याची पूर्णतः आपल्याला जी उत्तरं दिलेली आहेत ती समर्पक उत्तरं दिलेली आहेत. साहेब, तुमच्या या पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आगामी निवडणुकीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या व्हिडिओस इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.